चला तर मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. आज तुमचा भाऊ पोचला आहे राजस्थानामध्ये. आणि राजस्थानला कसं निघाला तर नाशिकवरून थेट वंदे भारत पकडून मुंबईला आलो आणि मुंबईवरून थेट विमान पकडून जयपूरला आलो. आणि जयपूरला आल्यानंतर जयपूरचा प्रवास बघणार आहोत. तर सगळ्यांनी माझ्यासोबत जयपूरची जर्नी कंप्लीट करा. जयपूरला पोचल्यानंतर पहिल्यांदा पोचलो आम्ही ताज हॉटेलला आल्यानंतर इथं अशा प्रकारे स्वागत करण्यात आलं. मस्त ढोल ताशे नगारे लावण्यात आले होते. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. त्यानंतर या भाऊचा डान्स बघा. बस त्याच्यानंतर आमच्यासोबतच्या काही मित्रांनी धिंगाणा केला. त्याच्यानंतर आम्ही सगळे निघालो आमेर पोर्टला फ्रेश वगैरे होऊन. आमेर पोर्ट म्हणजे जयपूरचा महत्त्वाचा किल्ला आहे. तुम्ही बघू शकता या आमेर पोर्टची दृश्य. तुम्ही इथल्या किल्ल्यांची जर बघितलं असेल तर इथले किल्ले आजही जसल्या तशा स्थितीत आहे. आमेर पोर्ट फिरण्याचं काम चालू आहे. त्यानंतर इथं बघू शकता हे आमेर पोर्टचं जे आहे ते दिवाने कास. इथल्या वास्तू आजही जसल्या तशा स्थितीत आहे आणि ती अप्रतिम वास्तुकलेचा नमुना जर बघायचा असेल तर मित्रांनो जयपूरच्या या आमेर किल्ल्यामध्ये बघू शकता तुम्ही. हे आहे शीश महाल. प्रत्येक याच्यात आरशांची डिझाईन आहे. त्यानंतर बाहेरचा नजारा बघू शकतो आपण. आम्ही ज्यावेळेस जयपूरला आले त्यावेळेस पावसाचं वातावरण चालू होतं आणि पाऊस नुकताच येऊन गेलेला होता. तर मित्रांनो हे बघा या खिडक्या. त्या खिडक्यातून पूर्वीचे लोक असे लक्ष ठेवायचे. त्यानंतर हा आमचे गाईड आहे जे आम्हाला राजस्थानचा इतिहास समजून सांगताय. त्यानंतर आपण काही मित्र जे आपल्यासाठी गाणं म्हणताय. राजस्थानचं लोकगीत होतं. त्यानंतर हे तुम्ही जयपूरचा नजारा बघू शकता किल्ल्यावरून. हा किल्ला जर तुम्हाला बघायचा असेल तर इथे कमीत कमी 3 ते 4 तास लागतात. या किल्ल्याच्या वरती जो आहे तो जयगड पोर्ट आहे. त्याच्या खाली आमेर पोर्ट आणि खाली बघू शकता इथं सुंदर असे बगीचे. शीश महाल वगैरे बघून झालं होतं. आता आम्हाला पुढे जायचं आहे. इथं खूप साऱ्या मूवीजच्या शूटिंग पण झालेल्या आहे.
जिथून आम्ही चाललो आहे तिथं त्यावेळेस हत्ती मध्ये जायचे. हे तुम्ही बघू शकता किती मोठे दरवाजे आणि हे तिथलं लोकसंगीत. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो हवा महल बघण्यासाठी. आम्हाला आमचे गाईड करताय. जयपुर, जोधपुर, बीकानेर कहीं भी जाइए, यहाँ जयपुर में भी 3 किले हैं, 3 फोर्ट है. बाकी महल तो अलग है, जैसे सिटी पैलेस हो गया, हवा महल हो गया, और भी बहुत सारी बिल्डिंग्स हैं. त्यानंतर आम्ही पोहोचलो हवा महलला. आपण बघू शकता हवा महल. हवा महल जर बघायचं म्हटलं तर हवा महलचा पण एक इतिहास आहे की जो खास राहण्यासाठी बनवला गेला होता. हवा महलला बाहेरून जर बघितलं तर मध्ये कोण उभा आहे ते कळत नाही, पण मधून सर्व कळतं की बाहेर कोण आहे आणि बाहेर काय चाललं आहे. तर असं उत्तम असं वास्तुकला असलेला हवा महल बघताना इतिहासाचं आपल्याला खानाखुणा बघायला भेटतात. हवा महल बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलला आलो आणि रिटर्न निघाला तुमचा भाऊ घरी. जयपूरवरून विमानात बसून निघालो आहे मुंबईला. मुंबईवरून ट्रेन पकडून आपल्या घरी नाशिकला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. टाटा.